सोलापूर महापालिकेच्या मालकीच्या जागा विकल्या जाणार नसून शासनाच्या मालमत्ता मुद्रीकरण धोरणानुसार त्या बीओटी तत्वावर विकसित करून महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यात येणार असल्याचे महापौर विनायक कोंड्याल यांनी स्पष्ट केले। 7 रस्ता बस डेपोच्या सुमारे 77,000 चौरस फूट जागेतून पहिल्या 2 वर्षात सुमारे 60 कोटी रुपयांचा वन टाइम प्रीमियम मिळण्याची अपेक्षा आहे। जागेची मालकी महापालिकेकडेच राहणार असून 30 वर्षानंतर विकसित इमारतही महापालिकेच्या ताब्यात येईल असा दावा महापौरांनी केला। सध्या 7 रस्ता बस डेपो आणि गोल्डफिंच पेठेतील बैलगोठा मेजर शॉपिंग सेंटर या 2 जागांना प्राधान्य देण्यात येणार आहे। भवानीपेठ शाळा मैदानाचा प्रस्ताव तूर्त स्थगित ठेवण्याची भूमिका महापौरांनी व्यक्त केली आहे। जुन्या बीओटी प्रकल्पांचा आढावा घेतला असता अनेक प्रकल्प रखडल्याचे समोर आले असून भविष्यात अशा अडचणी टाळण्यासाठी शासनाच्या निकषानुसार प्रकल्प राबविले जातील असंही त्यांनी सांगितले। महापालिकेच्या आणखी 15 ते 20 जागा भविष्यात बीओटीवर विकसित करण्याचा विचार असल्याचे कोंड्याल यांनी स्पष्ट केले। विरोधकांनी बीओटीची संकल्पना समजून न घेताच आंदोलन केले असून विरोधकांना हा बीओटी प्रकल्पच कळला नाही असा टोला त्यांनी लगावला। महापालिकेच्या मालकीच्या जागा कायम ठेवून पारदर्शक पद्धतीने उत्पन्न वाढविणे हा बीओटी प्रकल्पांचा मुख्य उद्देश असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले। ते वाचल्यानंतर सर्वसाधारण व्यक्तीला असं वाटतं की तो प्रस्ताव तुमच्याकडनं आलेला हे बघा, लोकप्रतिनिधींनी दिले, नगरसेवकांनी दिलेले प्रस्ताव याचं वेगळं असतं, शासनाकडून आलेले प्रस्ताव वेगळा असतं, आयुक्तांनी दिलेले प्रस्ताव अशी सदर झाली पाहिजे। ते वाचलं त्या दिवशीला तर ते तुमच्या इच्छेनुसार होतं असं झालं। हे बघा, राजकारण सुरू झालं। तेच म्हणतो ना, हे बरेच आता पुढारी जे आहेत आपले, आता जे त्यांची संख्या दोनच संख्या बघा, असे जे पुढारी आहेत ना ज्यांची आता संख्या महापालिकेमध्ये 2च राहिले, असे पुढारी आता काय करायला लागलेत की हे आता विकायला काढले। म्हणजे विकायचा बीओटी म्हणजे सरळ विषय आहे ना। बीओटी त्यांच्या टायमाला बीओटी केली, किती सक्सेस झाली बीओटी? एक पण सक्सेस झालं नाही। आता राज्य शासन असेल, आम्ही चांगलं काम करतो, तुम्ही प्रशंसा करा ना। कारण का तुम्हाला माहितीये, बोर्डात आपण ठराव करत असताना हेच सगळे पुढारी काय केले साहेब, बोर्डात आपण प्रस्ताव जेव्हा आला ना, बोर्डात एक मताने मान्यता दिली बीओटीला आणि इथे विरोध करायला लागले। म्हणजे विषय उभी दुसरी लोक सोलापूरकर वासियांची एक साधा याच्यात वळण का लागतंय राजकीयाला, तर तुमचं नाव आलं महानगरपालिकेचा प्रस्ताव असेल आयुक्त, त्यांनी उल्लेख करताना असं केलंय महापौरांच्या आदेशानुसार। हे बघा, महापौरांच्या आदेशानुसार असं नसतो प्रस्ताव, आयुक्तांकडनं नजर चुकीने तो विषय आला असेल। ज्यावेळेला ठराव आणत होता त्यावेळेला आधी अभ्यास केला पाहिजे ना। तुमचं ऐतिहासिक व्हायला सगळे अजेंडे निर्णय विषय असेल की महापौरांनी तत्काळ आदेश दिला तर तो विषय सुद्धा येऊ शकत नाही। पक्ष नेत्याने आणि महापौरांनी बसून निर्णय घ्यायचे असतात, मग तो अजेंडा काय होतं, आधी अजेंडा तयार होतो त्याच्यानंतर प्रक्रिया चालू झाली, असं उलट झाल्यामुळे हे सगळा त्रास व्हायला। नाही, ऐका, शासनाचा जो जेआर आहे ना, तो शासनाचा जेआर त्याच्या म्हणजे नंतर निघालेला आहे आणि प्रशासनाकडनं प्रस्ताव आधी आलेला आहे। त्यात असं आहे की तुम्ही व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला असं वाटलं आणि त्याच्यामुळे हा प्रस्ताव आयुक्तांनी तसं नाही आहे। ऐका ना, बऱ्याचशा जागा जी सोलापूर शहरातल्या आहेत हे विकसित व्हायला पाहिजे अशा बैठकीमध्ये ठरलं। आता त्या ठिकाणी आम्ही बघा म्हणलं, कारण का बरेचशी जागा आहेत, एखादी जागा ही विकसित होती का तेव्हा त्यात रिझर्वेशन निघालं असेल ते निघालं असेल, पण रिझर्वेशन आपण चेंज करणार नाहीये, लक्षात घ्या। आता आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून सोलापूर शहराचा एक नागरिक म्हणून बरेचसे जागा ही शहराचे ज्या ठिकाणी मोकळे बिन आपले मालकी करोडो रुपयाचे मालकीचे जे आहेत जागा ते असेच पडलेले, त्यातून झिरो उत्पन्न नाहीत। मग एखादी जागा आम्ही सुचवलं त्या ठिकाणी इकडे बघा त्या ठिकाणी बघा, पण त्याच्यावर रिझर्वेशन निघालं, म्हणजे ज्या ठिकाणी रिझर्वेशन निघालं असेल तर ते त्याप्रमाणे विकसित होईल ना। आम्ही सुचवली जागा इथं काय करता येईल मग त्याप्रमाणे ते नाव आलं असेल, पण एखादी पर्पज हेच करा तेच करा। आता माध्यमाच्या माध्यमातून काय पण म्हणजे बातम्या लागत गेले, पण तसा विषय गैरसमज करून घेऊ नका। आम्ही कुठलीही जागा या ठिकाणी विकणार नाहीये, उलट सोलापूर शहरवासियांना एक चांगलं प्रोजेक्ट आपण या ठिकाणी करत आहोत। आणि जे काय आता सकाळी काँग्रेसचे पुढारी बसले तिथे येऊन जे काय गोंधळ घातले, गटनेते चेतन ओरटे वगैरे असतील, प्रताप चव्हाण असतील, हे सर्वजण यांना पण देखील माहित आहे की बीओटी त्यांच्या टायमाला बीओटीचे किती प्रकल्प सक्सेस झाले। आज शासनाने जेआर काढून यांची कार्यपद्धती बघा शासनाची कशी आहे, शासनाने जेआर काढून मग ते बीओटीला आपण पुढे चाललो आणि ह्यांच्या पद्धतीने कसं होत होतं महानगरपालिकेमध्ये ह्याच्या आधीचे बीओटी का बरं सक्सेस झाले नाहीत? बरेच बीओटी प्रकल्प स्वतः महानगरपालिका करत होती म्हणून
रेट ऑफ म्हणजे एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट जो आपला होता तो कसा होत होता, ठरवण्याचा अधिकार महानगरपालिका करत होती. मग समोरच्या वेंडरला काय वाटत होतं, हे कदाचित पैसे जास्त जातात का काय, पण आता तसं नव्हतं. त्याचा जो मर्यादा आहे ते पण आपण लिमिटेशन ठेवलेले आहेत त्या ठिकाणी, आणि त्याच्या माध्यमातून महानगरपालिकेला आपल्याला या ठिकाणी उत्पन्न मिळणार आहे. आज एक सांगतो की त्यांनी बोर्डामध्ये ठराव करत असताना त्यांनीच मान्यता दिलेली आहे. चेतन नरोटे असतील, गटनेते आणि बाकीचे काय पुढारी असतील, ह्या पुढाऱ्यांनीच त्या ठिकाणी बीओटीला मान्यता बोर्डामध्ये एकमताने दिलेली आहे. आणि बाहेर मात्र सोलापूर शहराच्या बाहेर लोकांना काही की दिशाभूल करायला. आणि हा प्रकल्प आपण काय करणार आहे, बीओटीवर 30 वर्षानंतर बिल्डिंग आपली राहणार आहे. सोलापूरच्या महानगरपालिकेची जागाचे मालिक महानगरपालिकाच राहणार आहे. उत्पन्न महानगरपालिकेला मिळणार आहे. ह्यात विकायला लागले ह्याचा काही विषय येत नाही ना. सगळे तसेच आहेत. सगळे जागा, एकही जागा महानगरपालिकेची आपण विकणार आहे. उलट त्या काळामध्ये जागा विकल्या गेल्या. तुम्ही ते हे करायला पाहिजे. ह्यांनी जे आज बसले इथं आंदोलनाला, त्यांच्या काळामध्ये बरेचशा जागा विकली गेल्या. हे जागा आपण उलट भाजप सरकार, भारतीय जनता पार्टी आली आणि आम्ही या ठिकाणी बसलो. एकही जागा आम्हाला या ठिकाणी काम करत असताना बरेचसे मोठे लोक या ठिकाणी आमच्यावर या ठिकाणी आम्ही कशा पद्धतीने काम करतो हे वॉच ठेवून आहेत, आम्ही काय काम करतो हे वॉच ठेवून आहेत. म्हणून यात कुठलेही गैर होणार नाहीये. शासनाच्या माध्यमातून शासनाने दिलेल्या निर्देशनानुसारच हे काम होणार आहे. आणि महानगरपालिकेची मालकी या प्रत्येक जागेवर अबाधित राहणार आहे आणि वेळोवेळी उत्पन्न या ठिकाणी मिळणार आहे. आता सोलापूरकरांसाठी गुड न्यूज. आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील प्रतिष्ठित श्री रुद्रा पूजा स्टोअर आता प्रथमच महाराष्ट्रात सोलापुरात 10 जून 2026 पासून आपल्या सेवेत. आपल्या दैनंदिन पूजा, धार्मिक विधी आणि सण उत्सवांसाठी लागणारे सर्व दर्जेदार पूजा साहित्य आता एकाच छताखाली उपलब्ध. सर्व पूजा साहित्यावर 50% पर्यंत आकर्षक सवलत. आजच आमच्या स्टोअरला भेट द्या आणि या मेगा ऑफरचा अवश्य लाभ घ्या. पत्ता शॉप क्रमांक 3, 70 फूट रोड, साईबाबा चौक, वननेस मोबाईल शॉपी जवळ, सोलापूर. प्रोप्रायटर श्रीनिवास कुरापटी. संपर्क 9175 87 03 68. श्री रुद्रा पूजा स्टोअर. विश्वास, गुणवत्ता आणि परंपरेचा संगम.